होता त्याच्यामध्ये दादा भोईरची दादागिरी सातत्याने चालत असते। मात्र आज आपल्या गावाची प्रतिष्ठा आहे, आज आपल्या गावासाठी या नगरीमध्ये नागाव नगरीमध्ये खेळण्यासाठी उतरलेली ही खिडूपाडा 40+ टीम मैदानामध्ये दोन हात करेल ते तुर्बा 40+ टीमच्या समोर। तुर्बा 40+ संघ या ठिकाणी पहिला गोलंदाज आलाय। आताचा चेंडू या ठिकाणी पहिला गोलंदाजाचा विचार केला तर सुनील पाटील 9:11 पहिला चेंडू। पंच लक्ष केंद्रित करा। यस, आताचा चेंडू उमेशसाठी पहिला चेंडू निगेटिव्ह खेळल्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी जोरकास पार केला होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, कोणतीही धाव नाही आहे। दोन चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या हाताळलेत गोलंदाज सुनील पाटील नामक या गोलंदाज। तर आमचे युवा डॅसिंग नेतृत्व आदरणीय बामाली गावचे उद्योजक सन्माननीय विवेक शेठ भोईर आणि नितेश शेठ भोईर यांच्या वतीने नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आणि त्यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक आला। त्याबद्दल आपलं विवेक शेठ नितेश शेठ मनोपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। धन्यवाद, थँक्यू। निश्चितच काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी। तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन त्यांच्या वतीने सुपूर्द करण्यात आला। त्याबद्दल या दोन्ही डॅसिंग व्यक्तिमत्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनोपूर्वक आभार व्यक्त करतोय। बामाली गावचे युवा नेतृत्व विवेक शेठ आणि नितेश शेठ, स्वागत आहे। ज्या उमेश भोईरसाठी सापळा रचला होता तो उमेश भोईर या ठिकाणी बाद झालाय, कारण उमेश भोईरचा विचार केला ना कल्पेश दादा एक हाती या ठिकाणी संघ म्हणजे जिंकून नेण्याची ताकद या उमेश भोईरमध्ये होता आणि उमेश भोईर बाद झाला। त्याच्यानंतर आता या ठिकाणी राहुल उल्वेकर याची वर्णीय मैदानामध्ये लागली आहे। राहुल उल्वेकर गेलाय मैदानामध्ये। खिडूपाडा टीम म्हटलं की राहुल उल्वेकर असू द्या, दादा भोईर असू द्या, उमेश भोईर असू द्या, इकडे रणधीर भोईर असू द्या, रवींद्र भोईर असू द्या, सर्व भोईर फॅमिलीची ही टीम आहे। मस्त एक राहुल उल्वेकर आता त्याच्यामध्ये गेलाय। आताचा चेंडू 3 चेंडू सुरेख फेकल्यानंतर चौथ्या चेंडूवरती बऱ्याचशा अवधीनंतर ही एक धाव आली आहे स्कोअरबोर्डवरती। एक गडी बाद एक अशी धाव या ठिकाणी। मात्र सुनील पाटीलचं कौतुक करावं लागेल, जरी शरीराने माझ्यासारखे कॉमेंटेटर सारखे असले तरी गोलंदाजी बघा किती तीक्ष्ण आहे, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी। टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो गोलंदाजीसाठी। काय लाजबाब गोलंदाजी या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय ती सुनील पाटील नामक या गोलंदाजाची। दांडी गोल, चलो भाई तुम्हारा काम ही तमाम। दादा भाई की दादागिरी इस पिच पे नहीं चलेगी भाई, चलो जाओ। आज क्रिकेटच्या चषक ठेवलाय विश्वनाथ। इथे आलेले आहेत त्यांचं देखील मनोपूर्वक स्वागत आहे। लक्षमध्ये यावं। एक अतिशय 40+ चे जबरदस्त खेळाडू आहेत। दादा भोईर दादा भोईर बाद झाले। या नवनाथ सालुंक्या मात्र या ठिकाणी चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाही। या रणधीर भोईर मैदानामध्ये गेलाय। राहुल उल्वेकर आणि रणधीर भोईर अशी जोडी मैदानामध्ये आहे। दादा भोईर बाद झालेत, उमेश भोईर बाद झालेत। सलामीची जोडी मैदानातून बाहेर काय आली, एकच जल्लोष झालाय तो तुर्बे 40+ मास्टरच्या माध्यमातून। खरं तर तुर्बे 40+ मास्टर म्हटलं ना की एक जबरदस्त संघ आहे। काय गोलंदाजी केली सुनील पाटील, सुनील पाटीलचं कौतुक करावं लागेल। एक षटक फेकला, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले त्याच्यामध्ये आणि धावा खर्च केल्यात फक्त 3। जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, डोळ्यांचा पार न पेरणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली।
ती सुनील पाटील या गोलंदाजाची. तसेच आमचे अजय पाटील यांच्याकडनं तुर्बे 40+ संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या टुर्नामेंटसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचाही आपण आभार व्यक्त करू. यस, चला गोलंदाज आलाय. गोलंदाज हिरण पाटील. हिरण एक देखील एक चांगला गोलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी सातत्याने हाताळत असतो तुर्बे संघासाठी. मात्र आता सुनील पाटील झाल्यानंतर हिरण आलाय. हिरण पाटील समोर फलंदाज असेल राहुल उलवेकर. राहुल उलवेकरचा विचार केला ना एक जबरदस्त हाणामारी करणारा फलंदाज आहे. मस्त चेंडू कटवला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, त्याच्या अवकाच्या बाहेर आणि शेवटच्या मुमेंटला पायाने अडवायचा प्रयत्न केला मात्र चेंडू अडला नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. राहुल उलवेकर आपण ऑन स्ट्राईक बघतोय. हिरण आता चेंडू मस्त कटवलाय. त्या ठिकाणी बघा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. तुर्बे संघाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मस्त क्षेत्ररक्षण शिवा पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हिरण. पुढचा चेंडू राहुलसाठी. आताचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू, जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. हिरणच्या माध्यमातून जशी सुनीलने गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करत असताना हिरण काय लाजबाब चेंडू फेकी केलाय. जरी माझ्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला तरी माझ्याकडे ताकद आहे, कमबॅक करण्याची ताकद आहे. सुरेख कमबॅक पाहायला मिळालं हिरणचं. मात्र मोठा फटका या ठिकाणी. माझं नाव देखील राहुल उलवेकर आहे. किती वेळपर्यंत मला थांबवाल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 7 धाब्यांसाठी षटकार. तेरा या आकड्यावरती. तेरा धाबा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. मागचे 3 चेंडूचा विचार केला. जबरदस्त चेंडू फेकी केले आणि एक मोठा फटकाला. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका फसलाय मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय. त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नव्हता मात्र या 2 धावा त्या ठिकाणी आल्या. 2 धाव्यांनी सांघिक धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला बसलेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय उमेश भोईर आणि दादा भोईर. त्यांची आज सलामी ढासळली मात्र वन डाऊनचा फलंदाज राहुल उलवेकर या ठिकाणी मस्त फलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. मोठा फटका. राहुल उलवेकरच्या बॅटमधून आणखी एक तडाखा. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दणदणाट षटकार. या 6 धाब्यांनी धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती धावा 21. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 12 चेंडू 21 धावा. सुनील पाटीलने 3 धावा खर्च केल्यात आणि हिरणचा जर विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आलाय पुन्हा एकदा. गोलंदाजीच्या धावपट्टीवरती गोलंदाज सुनील पाटील. ज्याने पहिलं षटक फेकी केलं होतं तो सुनील पाटील आता गोलंदाजीच्या धावपट्टीवरती आलाय.
समोर फलंदाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज रणधीर भोईर. सुनील काय लाजवाब गोलंदाजी, सुरेख 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 अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सुनील पाटील. मस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. रणधीरची देखील दांडी गुल. शिवाजी सौरभ भोईर गुरुदास भोईर साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन. हजारोंची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला, हजारोंची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला, आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. धन्यवाद डीजे चंदू दादा. काय जबरदस्त डीजेची ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 10 मार्चला चालू होते दरवर्षी आणि रेग्युलर फॉर्मॅट असू द्या किंवा 40+ फॉर्मॅट असू द्या, अशा 2 फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा आपल्याला दरवर्षी 11 मार्च या दिवशी आमच्या विश्वनाथदादांचा वाढदिवस आपण मोठ्या जल्लोषाने साजरा करतोय आणि उद्या 11 मार्च आणि त्यांचा वाढदिवस. मात्र या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं सुनीलचं कौतुक करू तेवढं कमी आहे. तिन्ही फलंदाजाला त्यांनी दांडी गोल केलेत. तिन्ही फलंदाजाचा विचार केला. उमेश भोईर दांडी गोल झालाय, दादा भोईर दांडी गोल आणि रणधीर देखील दांडी गोल. जबरदस्त गोलंदाजी आत्ताच्या या घडीला केली आहे ती सुनील पाटील या गोलंदाजाने. मस्त टिचून मारा या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मात्र त्या ठिकाणी आपण राहुल उलवेकर हा डेंजर एंडकडे धावत होता, बाद झालाय. मात्र राहुलच्या बॅटमधून आणखी एक तडाखा येतोय. मस्त चेंडू अडवलाय, जबरदस्त चेंडू अडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता शांती पाटील. मस्त मस्त या ठिकाणी चेंडू अडवलाय आणि 2च धावा. जिथे 4 होते तिथे 2 आल्या आणि 2नी धावसंख्या वाढती झाली. धावसंख्या जाऊन पुसली 24 या आकड्यावरती. 24 धावा आत्तापर्यंत. राहुल उलवेकरचा विचार केला तर मस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 8 चेंडू 21 धावा त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा मस्त फटका खेळलाय. 1 धावाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. एकच समाधान. कैलास पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. एकेरी धाबा संघाची धावसंख्या आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना 25 धाबा. सुनीलचा पुढचा चेंडू कैलाससाठी. कैलासने मस्त कटवलाय. फक्त राहुलला संधी देण्याचा तो प्रयत्न करतोय वारंवार, कारण राहुलकडे क्षमता आहे षटकार चौकार ठोकण्याची. राहुलकडे ताकद आहे. ती ताकद आता सिद्ध करत असताना आपण राहुल उलवेकर पाहतोय. तो म्हणता कैलासचा मी म्हणेन कौतुक करावं लागेल, कारण एक धाव तो काढून आपण आपल्या खेळाडूला तो संधी देतोय. आणि राहुल उलवेकरच्या बॅटमधून आणखी एक तडाखा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत आलाय हा षटकार. तर यानंतरची लढत असेल बघा बालेगाव आणि नवनाथ. चला प्रेक्षकांना विनंती आहे, जे रॅलींच्या आतमध्ये बघा उभे आहेत त्यांना विनंती करतोय आपण बाहेर उभे राहा, रॅलींच्या बाहेर उभे राहा. हा ऐवा कॅच देखील आतमध्ये घ्यायची नाही. यानंतरची लढत असेल बघा बालेगाव आणि बामाली. रेग्युलर ना
हो, दोन्ही संघांना सूचना आहे बघा. बालेगाव आणि बामाली इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी यायचं आहे. जो कॅप्टन असेल आणि जो नसेल, जो उपस्थित असेल त्याला टॉस विन करार दिला जाईल. आजच्या रात्रीमध्ये नक्कीच फडगे वर्सेस वावंजा, यामध्ये वावंजा संघाचा कॅप्टन नसल्या कारणाने फडगे संघाला टॉस विन दिला होता. तर या दोन्ही संघांनी सूचना घ्या. आणि आता मानपाडा जर आला असेल तर सोनारपाडा संघ इथे उपस्थित आहे. तर सौरभ भोईर आपण स्टेजवरती या. सौरभ, चला मॅच ऑन होतोय. गोलंदाज झालाय सोमनाथ. संजय पाटील का? संजय पाटील आलेत. संजय पाटील गोलंदाज. समोर कैलास. आताचा चेंडू मस्त कैलासने कटवलाय, कारण कैलासला माहित आहे या ठिकाणी राहुल उलवेकर हा मस्त षटकार चौकार ठोकून आपल्या संघाला पुढे नेतोय आणि त्याला जितकी संधी मिळेल त्याला तितके चेंडू खेळायला मिळतील तितकं आपल्या संघासाठी चांगलं आहे. एकेरी धावण संघाची धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोचले 33 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. संजय पाटील पुढचा चेंडू. 14 मिनिटांमध्ये 3 षटके फेकली आहेत. आताचा चेंडू मस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. कोणताही पर्याय नव्हता राहुल उलवेकरकडे या ठिकाणी, मात्र सुरेख चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज संजय पाटील. शांत वातावरण आणि शांत वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रंगरंगी सोहळा. मात्र राहुल उलवेकर या ठिकाणी फसलाय की काय, मात्र झेल सोडलाय. तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं या तुर्भे संघाच्या शत्रकशाच्या ढोपाटनं. आणि या चौकारानं संघाची धाव संख्या जाऊन पोचले ती 37 या आकड्यावरती. राहुल उलवेकरचा झेल पकडला असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला असता हा खेडूपाडा संघ. 12 चेंडू 32 धावांवरती आतापर्यंत खेळतो राहुल उलवेकर. दांडी गोल. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला असला तरी काय झालं, माझ्याकडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा अनुभव या ठिकाणी दाखवलाय. आणि फलंदाज राहुल उलवेकर देखील मैदान सोडतोय. राहुल उलवेकरचा विचार केला तर 13 चेंडू आणि 32 धाव संख्या आपल्या संघासाठी जोडली राहुल उलवेकर. जबरदस्त बॅटिंग केली राहुल उलवेकर यांनी. मात्र थोडंसं आता अडचणीमध्ये सापडले काय खेडूपाडा संघ. डीजे चला बामाली संघ या ठिकाणी उपस्थिती आहे. बाले संघ, बालेच ना, बाले संघ आपण आले असतील तर या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश भोईर गेलेत. आखोटीपेचा चेंडू मस्त कटवलाय. पॉईंटच्या रिजन मधून चेंडू कटवलाय. शतरक्षक खूप लांबवर आहे, दूरवर आहे आणि निलेश भोईरसाठी गेले निलेश भोईरने या ठिकाणी मस्त चौकार ठोकलाय. 4 धाब्याने संघाची धावसंख्या वाढती झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 41 धाबा स्कोरवरती. संजय पाटील मस्त गोलंदाजी या ठिकाणी. मात्र थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि तितका ताकदीने या ठिकाणी पॉईंटच्या रिजन मधून कटवला निलेश भोईरने हा चौकार. पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा एकदा दांडी गोल. 5वा फलंदाज ज्याची दांडी गोल झाली आहे. यस, सर्व जे फलंदाज बाद झालेत ना ते कलबेजादा या ठिकाणी सर्वांच्या दांड्या गोल झालेत. उमेश भोईर, दादा भोईर, त्याच्यानंतर रणधीर भोईर, त्याच्यानंतर राहुल उलवेकर आणि आता निलेश भोईर.
19 मिनिटांमध्ये 4 षटक संपुष्टात आलेत. मस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती तुर्बे संघ या आपण पाहतोय ना तर कल्याण ग्रामीणमध्ये एक जबरदस्त असे तुर्बा संघ 40+ म्हणून मानला जातोय. तर इथे बालेगावचे सन्माननीय ऋषिकेश पाटील आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी चेंडूची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ते आमचे बालेगावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय गुरुनाथ बोराडे यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. हे दोन्ही व्यक्तिमत्व इथे आलेत. सन्माननीय ऋषिकेश पाटील बालेगाव आणि गुरुनाथ बोराडे बालेगाव या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. गुरुनाथ बोराडे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये चेंडूची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. हां, तुर्बा संघ म्हटलं की नवी मुंबईतील एक दादा संघ रेग्युलर फॉर्मॅटमध्ये भूषण पाटील असतील, नमित असतील आणि त्यांचा 40+ संघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळतोय. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आले गोलंदाज नितीन आलाय आणि मस्त शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकच धाव आली. एकेरी धाबण संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचले. 42 धाबा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा सामना असेल 40+ फॉर्मॅटमधला म्हणजेच पहिल्या बघा ती शेकोटी पेटवली ना ती भिजवा. एक धाव आली आहे. एकेरी धावण स्कोर बोर्ड थोडंसं आलतं झालंय. 43 धावा पाहतोय आपण. स्लोअर पद्धतीचा चेंडू कैलासला समजला नाही आहे. कैलास थोडासा या ठिकाणी बायच्या रूपाने धाव आली आहे. कैलास विचार करत होता की चेंडू बॅटवरती कुठल्या पद्धतीचा घेऊ, मात्र शेवटच्या मुवमेंटला एक धाव लेग बायच्या रूपाने आली. धावसंख्येचा विचार केला तर 44 आणि काय गोलंदाजी नितीन आहेत ना, नितीन पाटील मस्त गोलंदाजी या ठिकाणी करत असताना लाजबाब गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जिथे हाणामारी करायची होती तिथे परिपूर्ण ब्रेक लावून ठेवलाय. परिपूर्ण त्या ठिकाणी साखल बांधून ठेवली आहे या फलंदाजाच्या पायामध्ये आणि सुरेख अप्रतिम गोलंदाजी. हॅलो, तर याचबरोबर हे आताच फटाक्याची आतषबाजी आपण पाहिली. ज्यांचं इथे आगमन झालंय सन्माननीय ऋषिकेश पाटील बालेगाव आणि सन्माननीय गुरुनाथ बोराडे बालेगाव या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. गुरुनाथ बोराडे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये चेंडूची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांचं इथे आगमन होतोय. गुरुनाथ बोराडे आणि ऋषिकेश पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. चला, पहिलं सत्र संपुष्टात आलंय. पहिल्या सत्राचा विचार केला तर 6 गडी बाद खिडूपाडा 40+ टीम 44 आणि 45चा टार्गेट तुर्बा 40+ संघासमोर उभं केलंय. ते खिडूपाडा 40+ संघानं ते आव्हान कशा प्रकारे चेस होतंय, ते आव्हान कशा प्रकारे पार पडतो ते येणारा काळ वेळ सांगेलच. तत्पूर्वी खिडूपाडा संघ आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि तुर्बे संघ बॉल चॉईस करा आणि सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. हॅलो, बघा इथे यानंतरची लढत असेल ती बालेगाव रेग्युलर आणि बामाली. तर बालेगाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चेंडू पडण्या अगोदर जर बामाली संघाचा कॅप्टन नसेल तर बालेगाव संघाच्या कॅप्टनला टॉस विन करार दिला जाईल याची नोंद घ्या आपण. तसेच नागाव गावचे 40+ बालाराम पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण सन्मान इथे घेतोय सोनारपाडचे आमचे आदरणीय हरचंद्र ठाकूर
सोनारपाट गावचे आदर्श व्यक्तिमत्व यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार इथे करायचा आहे. त्याचबरोबर तर अर्चन शेठ ठाकूर यांचा सन्मान इथे केला जातोय. चला नवनाथ सालुंके यांच्या शुभ हस्ते पाठवा आपण. बामाली संघाला ही शेवटची पुकार आहे. चेंडू पडण्या अगोदर तुमचा कॅप्टन इथे येणं गरजेचं आहे. जर चेंडू पडला तर मात्र समोरच्या संघाला टॉसविन करार दिला जाईल. मी सन्माननीय खिडकाली गावचे उद्योजक आदरणीय प्रल्हाद शेठ पवार यांना विनंती करेन की दादा यावं आपण, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. प्रल्हाद शेठ पवार खिडकाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. नवनाथ या. बघा यानंतर लढत असेल बामाली वर्सेस बालेगाव. बालेगाव टीमचे कॅप्टन इथे आहेत. चेंडू पडण्या अगोदर जर तुमचा कॅप्टन आला नाही बामाली संघ तर बालेगाव संघाला टॉसविन करार दिला जाईल याची नोंद घ्या. कारण या स्पर्धेचे नियम अतिशय सक्त आहेत, कडक आहेत. प्रत्येक संघासाठी सूचना आहे 12वा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि ड्रेस कोड पूर्ण असायला याची देखील नोंद घ्या. हॅलो. तर याच दरम्यान आणि सोनारपाडचे आमचे सन्माननीय समीर पाटील यांना विनंती आहे की आपण यावं. चला दोन्ही कॅप्टन या. द्या इकडे फेका. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. चला भगवान आलाय इथे. चला या बालेगाव टीम कॅप्टन आपण देखील या. ऋषिकेश पाटील आमचे बालेगावचे आदरणीय यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. तर एका बाजूला बालेगाव आणि दुसऱ्या बाजूला बामाली. हा एका साईडला नवनाथ सालुंके फोटो आहे त्यांचा आणि दुसऱ्या बाजूला मोतीराम पाटील. तर कॉल कोणाचा असेल? यस, बालेगाव टीम कॅप्टनचा कॉल आहे. नवनाथ सालुंके कॉल आहे. मोतीराम पाटील आलाय. तर नक्कीच टॉस जिंकलाय. यस, बामाली संघाने. मी दादांना विनंती करेन की आपण आसनास व्हायचं आहे. भगवान टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग आहे. आणि आज ही स्पर्धा नक्कीच पाहतो विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. तर कशी स्पर्धा आहे आणि कशा पद्धतीने आयोजन वाटलं? तर दादाचं आयोजन बोलल्यानंतर ते बोलायचं काहीच नाही राहिलं. त्याच्यात एक नंबरचं आयोजन आहे आणि त्याने आम्हाला इथे खेळाची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर फलंदाजी करायची आहे ती बालेगाव संघाला. दादाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यस, नक्कीच. आता थोड्याच वेळानंतर विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेशन देखील केला जाईल. यस, बोलूया आपण मॅचकडे. यस, धन्यवाद. उमेश भोईर मस्त कटवलाय. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाही कारण आउटफील्ड पास आहे. रवींद्र भोईर त्या ठिकाणी धावतोय. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा. तर मानपाड्याचे उद्योजक आमचे आदरणीय समर ओजे साहेब हेही सुद्धा उपस्थित, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तसेच आमचे आदरणीय भरतजी बोराडे बालेगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. धावसंख्येचा विचार केला तुर्बे संघ पहिला षटक उमेश भोईर या ठिकाणी फेकत असताना पहिला चेंडू निगेटिव्ह, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धावा आणि चौथ्या चेंडूवरती 3 धावा. आणि आताचा चेंडू मस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज शांती पाटीलच्या बॅटमधून आलाय. दमदार आणखी एक
धावसंख्येला जबरदस्त आकार उकार येतोय. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटकाचा विचार केला तर उमेश भोईर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू शांतीसाठी मस्त चेंडू फेकी केलाय. तितका ताकदीने चेंडू खेळून काढलाय. फुटबॉल या ठिकाणी पायाला मिळाला. पायाने या ठिकाणी चेंडू अडवतोय. तोपर्यंत या 2 धावा 14 आणि 2 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. ती म्हणजेच तुर्बा 40+ टीम मैदानामध्ये खेळत असताना जर विचार केला तर पूर्व चौथी मॅच म्हणजेच 40+ विचार केला तर चौथी मॅच. पहिला मॅच जिंकलाय तो तोंडरे 40+ संघानं. दुसरा मॅचचा विचार केला तर बेलवली 40+ मास्टर त्या ठिकाणी जिंकलेत. आणि तिसरी मॅच पाहिली तर वामजा 40+ टीम आणि ही चौथी मॅच. त्याच्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटच्या 2 मॅचेस असतील. बाला आणि बामाली अशी मॅच आपल्याला आता पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सोनारपाडा टीम आणि त्यांना फाईट असेल. कुठल्या टीमची फाईट आहे? मानपाडा अशी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. रेग्युलर फॉर्मॅटच्या त्या 2 मॅचेस असतील. पहिला षटक उमेश भोईर थोडासा मागडा गोलंदाज ठरला. 16 धावा खर्च केल्यात. टार्गेट आपण पाहतोय तर मॅचमध्ये टार्गेट आहे ते जिंकण्यासाठी 45 धावांचं. 44 धावा काढून 45 धावांचं टार्गेट सेट केलं होतं जिंकण्यासाठी. मात्र गोलंदाज आलाय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल उलवेकर. जर राहुल उलवेकरचा विचार केला तर 14 चेंडू 32 धावा या ठिकाणी त्यांनी पूर्व 17 मध्ये जोडल्या. आता गोलंदाजीमध्ये कशी गोलंदाजी करते पाहावं लागेल. बॅटची इनसाइड एज आणि या ठिकाणी फलंदाज बाद. संजय पाटील या ठिकाणी बाद होतोय. पहिला मोरा पहिला गडी बाद झालाय तो तुर्बे 40+ संघाचा संजय पाटील मैदानातून बाहेर. डीजे या ठिकाणी विचार केला ना तर उद्या खूप सारा जल्लोष या मैदानावरती पाहायला मिळेल. कारण वाढदिवस आमच्या वाघाचा आहे. वाढदिवस आमच्या सल्लागार विश्वनाथ मस्करांचा आहे. वाढदिवस गरीबो का दोस्त विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस 11 मार्च हा दिवस जर पाहिला ना तर मी म्हणेन भरभरून शुभेच्छा पाहायला मिळतील उद्या 11 मार्च आमच्या विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस. तर मॅचमध्ये जाऊया. पहिला गडी बाद नंतर वनडाऊनमध्ये फलंदाजाची वर्णी लागले. फलंदाज रोशन पाटील गेलाय. जबरदस्त गोलंदाजी राहुल उलवेकर. पहिला चेंडू विकेट गारद करून गेला. दुसरा चेंडू त्या ठिकाणी मस्त मस्त गुडलँड स्पॉटवरती फेकलेला चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क नाही. एका निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जरी 16 धावा खर्च झाले असले तरी उमेश भोईर याच्या गोलंदाजीमध्ये मात्र राहुल उलवेकर कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. राहुलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. सुरेख 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 अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. तर आमचे वैभव ठक्कर नारिवली यांच्या वतीने रविशेठ भोईर मैदानामध्ये फिल्डिंग करतात. त्यांनी जर कॅच पकडली तर वैभव ठक्कर यांच्या वतीने 500 रुपये दिले जातील. आणि बॉलिंगला आले रविशेठ आणि त्यांनी जर 3 विकेट घेतले तर 1000 रुपये. जबरदस्त गोलंदाजी राहुल उलवेकर. झेल उडालाय. झेलपर्यंत पोचल का? पोचला होता मात्र शेवटच्या मोमेंटला झेल सोडला. आणि या 2 धावा 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा देखील सहजगत्या पूर्ण. बघा जिथे झेल पकडायचं होता झेल पकडला असता तर 3 धावा देखील वाचल्या असता. विकेटी गेली असती मात्र तसं काही घडलं नाही आहे. 3 धावा आल्या. 3 धाव्यांनी सांघिक धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या आतापर्यंत धाव मोजली 19 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहतोय आपण. राहुल उलवेकर पहिला चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू मस्त निगेटिव्ह. तिसरा चेंडू निगेटिव्ह आणि चौथा चेंडू या ठिकाणी 3 धावांसाठी पाहायला मिळाला. झेल उडाला होता.
त्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क नाही आहे. निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय राहुल उलवेकरच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करता 19 धावसंख्या आतापर्यंत तुर्बा संघ. एक गडीच्या मोबदल्यामध्ये तुर्बा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका आलाय या ठिकाणी पाहावं लागेल. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. तर याचबरोबर सोनारपाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर समीर दादा पाटील आणि दत्ता ठाकूर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं आहे. स्वागत आहे समीर पाटील आणि दत्ता ठाकूर. षटकार आहे का चौकार चेक करायचं आहे का? चेक करा. तर धावसंख्या षटकार असेल तर 25 झाली आहे. चला पाणी जा, भेटत असेल तर जा, वेळ आहे तर पाणी घेऊन जा. राहू दे, 40+ मास्टर आहेत, थोडीशी त्यांना मोबा असते. षटकार की चौकार आहे आमचे कॅमेरामॅन तिकडे चेक करतात. डायरेक्ट बॅनरवरती पडलाय षटकार आहे. धावसंख्या 25. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 25. राहुल उलवेकरचा विचार केला. राहुल उलवेकरने गोलंदाजी पहिले 3 चेंडू तर सुरेख फेकले होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय राहुल उलवेकरने धावा खर्च केल्या त्या 9. उमेश भोईर यांनी 16 केल्या. राहुल उलवेकर यांनी 1 गडी देखील गारद केलाय. 9 धावा खर्च केल्यात. अद्याप 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18ला आता 20ची गरज आहे. बघा आमचे नरेश पाटील किती शांत बसलेत. माहिती आहे, शांत पद्धतीने शांत राहून कार्यक्रम करायचा, करेक्ट कार्यक्रम, आणि ते करेक्ट कार्यक्रम करतात सातत्याने. मागच्या मॅचमध्ये करावे संघ, कोणता संघ होता जवळ? धारावे संघ. धारावे संघासमोर करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला. चला मॅच स्पीडअप करा. आपण 18ला 20ची गरज आहे. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, कारण 45चा टार्गेट आहे. 25 धावा झालेत. गोलंदाज आलाय, गोलंदाज दादा भोईर या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर असेल. दादा भोईर आलाय. दादा भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. समोर फलंदाज आहे, समोर फलंदाज खेळतोय रोशनसाठी हा चेंडू दादाचा अकोटेप्याचा चेंडू होता. चेंडू आणि चेंडूबळीचा संपर्क नाही की निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू दादा भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. दादा भोईरची दादागिरी आज फलंदाजीमधून दिसली नाही आहे, कारण डायरेक्ट इस्टर्नवरती चेंडू आदळला होता आणि दादा भोईरची विकेट गारद करण्यात सुनील पाटीलला यश मिळालं होतं. मात्र आता दादा भोईर गोलंदाजी या ठिकाणी कशी करतोय ते पाहावं लागेल. 20 धाबा डिपेंड करायचे. झेल उडालाय. आता स्वतः दादा भोईर झेल खाली पोचेल का? हो, पोचलाय आणि अप्रतिम झेल टिपलाय आणि रोशन पाटीलला देखील मैदान सोडावा लागेल. दुसरा मोहरा, दुसरा गडी बाद होतोय तो तुर्बे संघाचा. रोशन पाटील मैदानातून बाहेर. आमच्या डीजेला आली संधी. रायगड ठाण्यामध्ये नाही तर पूर्ण आता महाराष्ट्रभर हा नाव झाला आहे विश्वनाथ शेटमस्कर. बघा आमचे सायकल स्वार मस्त राऊंड मारतात, कारण कोणत्या खेळाडूला सायकल जाईल ही माहिती नाही. मात्र आपण एन्जॉय करून घ्या, आपण मजा मारून घ्या. अशी मजा मारत असताना आमचे सायकल स्वार
नवीन फलंदाज मैदानामध्ये प्राचारण झाले, मिडल ऑर्डरचे फलंदाज स्क्रीनवरती देखील आमचे सायकल सोराणा आपण पाहू शकता. हा दादा पहिला ना 1 रुपया तासानी, हा 50 पैसे तासानी ही सायकल चालवण्याची मजा वेगळी होती. मात्र आता पोराने सच सांगणार पप्पा मला सायकल पाहिजे, 1 काय 2 घे. आता काळ वेगळा आहे, कारण दिवस वेगळा आहे. पहिला सायकल चालवण्यासाठी खूप मार देखील खालाय. दादा भोईर मॅचमध्ये जाऊया. मोठा फटका आल्या आल्या खडे खडे या ठिकाणी फटका खेळलाय, चेंडू केलाय सीमारेषा बाहेर. बिग 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 हिट, षटकार. नितीन पाटील हा फलंदाज. षटकारानं संघाची धावसंख्या झाली दादा, हा 31 धावा झाल्या. 31 31 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा दादा कुठेपेचा चेंडू. मागच्या चेंडूचा विचार केला ना, मागचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आता हे शॉर्ट पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. शॉर्ट पद्धतीचा चेंडू मी म्हणेन खऱ्या अर्थानं दादाचा खूप चांगला आहे. सुरेख चेंडू, 4 चेंडू या ठिकाणी फेकी केलेत. 1 विकेट देखील दादांनी गारद केली. 1 मोठा फटका देखील, षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आले. मात्र या ठिकाणी काय मस्त फटका सजवलाय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. नितीन पाटीलच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार फटका, चौकार. डीजे एकतीस आणि 4 35 धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 1 धाव जोडी घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा सजगत्या पूर्ण आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावा आल्या त्या 37 आणि जिंकण्यासाठी अवघ्या फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची आवश्यकता. ते मला विचारतात म्हणून. कल्पेश दादा आज एन्जॉय, कारण मस्त जेवण खाऊन आले दादा. आता येऊ नका, 2 षटक तिकडेच थांबा तुम्ही. हा 1 ओव्हरचं काम आहे, मात्र खेडूपाडा टीम आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे. ज्या वेळेला अकुर्लीच्या मैदानावरती मॅच झाली होती ना, 1 धाव देखील डिफेंड केली होती खेडूपाडा टीमने. असे बरेचसे इतिहास आहेत. रवींद्र भोईर त्यांच्याकडे. तर याचबरोबर बामाली गावचे आदरणीय विष्णू पावशे आणि योगेश पावशे यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत नक्कीच आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ना जितकी मॅच कल्पेश दादा रंगेल ना, तितकी मजा येईल. हा राहुल उल्वेकर आलाय. स्पेअर क्रमांक 2 घेऊन राहुल उल्वेकर. बघा मस्त 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 चेंडू, जबरदस्त चेंडू. 12 चेंडू 8ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8ची आवश्यकता, त्याच्यामध्ये 1 चेंडू संपलाय. आता 11-8. रवींद्र भोईर बघतोय माझ्याकडे कधी चेंडू येईल. हा भले मोठे पारितोषिक तुमच्यावरती लागलेत. शेवटचं षटक तुम्हालाच फेकायचं आहे जर राहुलने डिपेंड केल्यात तर. फुल टच चेंडू त्याला मस्त कटवलाय. 1 धाव जोडली. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. तो म्हणजेच नितीन पाटील आणि शांती पाटील यांनी हा फटका खेळलाय. नितीन पाटील त्याला मस्त साथ देतो. नितीन पाटीलचा विचार केला तर 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून मस्त. राहुल उल्वेकर आहे. 7ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. राहुल उल्वेकर पुढचा चेंडू. मस्त चेंडू या ठिकाणी खेळून काढला. तिकडे क्षेत्ररक्षक हा हे थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर आलाय. कणकणीत चौकार.
वातावरण तुर्भे संघाच्या टीममध्ये संजय पाटील बघा मस्त त्या ठिकाणी जल्लोष करतोय. हा त्याला माहिती आहे सामना आमच्या आवाक्यामध्ये आता 4 म्हणजे 3ची आवश्यकता आहे. 7 धावांची आवश्यकता होती, चौकार आलाय तर 3ची आवश्यकता आहे. आणि हा विजयी चौकार गेलाय का नाही आहे. अपेक्षा करावी लागेल. 1 धाव आली आहे. नाही 2च धावलेत. आणखी 1 धावेची प्रतीक्षा करावी लागेल. 12 प्लेयर बसा तुम्ही. प्रतीक्षा करावं लागेल आणखी जिंकण्यासाठी. 44 धावा म्हणजे स्कोर लेवल झालाय. 44 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. राहुल उलवेकर. धावा थोड्याशा किळूपरा संघाचं चुकलं कुठं, जिथे पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण गडी बाद झाले. सलामीची जोडी मैदानातून लवकर बाहेर आली, त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी धावसंख्येला बसला. राहुल उलेकरने चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र तेही थोडंसं कामी आलं नाही आहे. आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी शेवटची धाव आली ती व्हाईटमध्ये आणि तुर्भा संघ दणदणीत या ठिकाणी विजय झालाय. तुर्भा संघाचा हार्दिक आभार. या ठिकाणी खिडूपाडा संघाचा आभार आणि तुर्भे संघाला पुढच्या मॅचसाठी आपण देऊया शुभेच्छा. खिडूपाडा संघाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया आणि त्यांना पुढच्या टुर्नामेंटसाठी देऊया शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी देऊया शुभेच्छा. तुर्भे संघाला मॅन ऑफ द मॅच तर आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. यस जरूर कल्पेश दादा, तुम्ही ज्या वेळेला मारताना तर वाचवणाऱ्याला जास्त किंमत असते, तर वाचवलंय ते सुनील पाटील. यस सुनील पाटील याला आम्ही मॅन ऑफ द मॅच घोषित केलंय, ज्याने 2 षटक फेकलं, त्याच्यामध्ये 3 गडी बाद